खबरी ये चल रही की काय चर्चा झाली खबरी ये चल रही की आपकी मुलाकात साथी चल रही क्या वाकई आपकी मुलाकात हुई सर तुम्ही दिल्लीला गेला होता का यांची भेट घेतली इकडे बघू का इकडे सर तिथे तुम्ही लोक आता बातम्या तुम्हीच तयार केल्या, आम्ही नाही. मी काय सांगितलं का तुम्हाला? तुम्ही स्पष्ट करा ना. नाही, कशासाठी रोज सकाळी उठून स्पष्टीकरण द्यायचा धंदा नवीन काढला का काय? तुम्ही बातम्या तयार केल्या, तुम्हीच त्याच्या बातम्यांचा एंड करा, तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या चॅनलवर ज्या बातम्या चालवल्या त्यात मी कुठं गेलो काय गेलो तसं तुम्हाला काही पुरावे दिसले, काही माहिती मिळाली तर त्याच्यावर बातम्या करा. आता रोज उठून जर नव्या बातम्या सुरू करायला लागला आणि एखाद्याच्या बद्दल महाराष्ट्रात गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरू झाला तर हे बरोबर नाही. ॲक्च्युली काय झालं आहे काय नाही याचा काहीतरी अभ्यास बातमी देणाऱ्यांनी केला पाहिजे. आणि मला एंटरटेनमेंट आहे सकाळपासून, सगळ्या बातम्या येत आहेत. मी इकडे गेलो, मी पुण्याला गेलो, अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारा, मी आणि माझ्याबरोबर अजून एक जण असे इथंच रात्री 2 वाजेपर्यंत बसलो होतो आम्ही, 1-1:30 वाजेपर्यंत. आता मी कधी गेलो मग तिकडे? सकाळी शरद पवार साहेबांच्या घरात होतो, काल संध्याकाळी पवार साहेबांच्या घरी होतो. आता मी कधी त्यांना भेटलो हे संशोधन तुम्ही करा. पवार साहेबांवर भेट झाली आज सकाळी, पवार साहेबांची आज आपण सकाळी भेट घेतली, काय नेमकी कशा संदर्भात होती? तो आमचा पक्षाच्या अंतर्गत पक्षवाढीचा प्रश्न आहे, तो तुम्हाला आज सांगून उपयोग नाही. तर तुम्ही महायुतीच्या सरकारसोबत तुम्ही देखील सहभागी होत असल्याची चर्चा आहे सध्या. आता त्यात तुम्ही केलं चर्चा ना, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं, माझं काय संबंध? तुम्हीच बातम्या मी काही बोललोय, कुणाकडे गेलोय, कुणाला भेटलोय असं काय आहे का? तर असं नसेल तर तुम्ही अशा परस्पर बातम्या तयार केल्या तर सामान्य कार्यकर्ता जो सरळ मार्गाने चालला आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला गैरसमज पसरवण्याचा काम. आता जर कुठं जायचं असेल तर भेटून तुम्हाला सांगेनच ना मी, एवढं काय विशेष आहे त्यात. पण विनाकारण बातम्या काहीच नाही. मी पवारसाहेबांच्याकडं संध्याकाळी होतो, सकाळी होतो. माझा नेहमीच हा प्रयत्न राहिला आहे की माझा पक्ष मोठा व्हावा आणि त्यासाठी जे प्रयत्न आहेत ते मी करतो आहे. तर तुम्ही अशा जर बातम्या पसरवायला लागल्या तर त्याचं उत्तर तुम्हालाच द्यायला पाहिजे. तुम्हीच जनतेला तुम्ही आज घरी जाणार नाही, तुम्ही इकडे जाणार नाही, असे प्रश्न जर तरचे विचारणं हे आवश्यक आहे का? मी आहे इथंच आहे, तुम्हीच सांगता हे इकडे जाणार, हे इकडे जाणार, हे इकडे जाणार. त्यामुळं मी हे पोलीस आज आलेत म्हणून मी वरून बघितलं पोलीस आले, म्हणजे पोलीस तुम्ही घेऊन आलाय का आणखीन कोणी पाठवलेत हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पहले मराठी में, क्योंकि मराठी लोकसंख्या जनसंख्या बहुत बड़ी है, उनका मेरे बारे में गलतफहमी होना ठीक मेरे लिए नहीं है. महाराष्ट्राला एक पडलेला प्रश्न आहे, या वावड्या उठतायत त्याला तुम्हीच एक पूर्णविराम दिला तर बरं होईल. डॅमेज करण्याचा प्रयत्न होतोय का? अजित पवार गट, भारतीय जनता पक्ष अशा बातम्या पेरतो असं मी म्हणणार नाही. बातम्या पेरणारे तुम्ही बातम्या पेरतात, त्यांना मी बडबडून उपयोग काय? त्यांना असं आहे, मला काही प्रूफ नाही आहे की कुणी बातम्या पेरल्या, पण चॅनेलवर तुमच्या येत आहेत. काल एका मोठ्या चॅनेलने कालपासून बातमी चालली आहे, परत एका प्रसिद्ध ब्लॉगरने जयंत पाटील भाळले का काहीतरी भुलले अशी बातमी चालली आहे. आता ठीक आहे, ज्याला चालवायचं आहे, मला काय, माझी प्रसिद्धी तुम्ही करता याबद्दल तुमचे आभार मानणं हेच माझ्या हातात आहे. स्पष्ट काय मराठीने सांगितलं. जो बातें चल रही हैं कि आपने अमित शाह से मुलाकात की और उसके बाद आप अब अजित पवार के साथ जाने वाले हैं, ये आपने किसने बताया? मेरा सवाल है आपको, ये किसने बताया आपको?
ये ऐसी चर्चाएं राजनीतिक चर्चा गलियारों में गलियारे में चर्चा हुई है, तो जो चर्चा करते हैं उनको जाके पूछो ना। मेरे जैसे गरीब आदमी को क्यों पूछ रहे हैं? मैं तो यहाँ ही हूँ, कल भी यहाँ हूँ, आज भी है, कल भी यहाँ ही हूँ। ऐसे कैसे बात कर रहे हैं? मैं पवार साहब के घर कल शाम को था, रात को मेरे ही घर में मेरे पार्टी के जो सीनियर विधायक है, अनिल देशमुख साहब है, राजेश टोपे जी है, हमारे सुनील बुसारा है, रात भर 1:30 बजे तक हम अलग अलग चीज़ों की बातचीत करते रहे। बाद में सुबह में पवार साहब से जाके मिला। अब इसके बीच में और किसी को मैं नहीं मिला ना। अभी तो न्यूज़ आप ही तैयार करते हैं, तो आप ही इसका खुलासा करें। चर्चा करांना तुम्ही काय सांगू इच्छिता? ज्या मुलाकात किस विषय को लेकर तो थांबा बताइए गिरीश। सर। आज आप शरद पवार जी से मुलाकात किए सुबह। वो हमारी पार्टी बढ़ाने की कोशिश जो जारी है, उसके बारे में हम चर्चा कर रहे हैं। क्या आप पे कोई दबाव डाला जा रहा है? इसीलिए आपके ऊपर सर, ये सारी आपके ऊपर चीजें क्या दबाव डाला जा रहा है? इस गरीब प्रकार से आदमी किस है, प्रकार दिल के अमीर आदमी है आप इसीलिए इस गलियारों में ऐसा है कि मेरे पे किसी का दबाव नहीं है। मेरे को कोई किसी ने मुझे कहा भी नहीं है, और ना कभी मैं किसी के बारे में बातचीत की है। सर जनपाटील साहेब, तुम्हाला ऑफर दिली आहे का पण भाजपने किंवा महायुतीकडून तुम्हाला ऑफर आलेली आहे का? माझी कोणाशी चर्चा झालेली नाही। मी शरद पवार साहेबांच्या बरोबर काल, परवा, तेरवा रोज भेटतोय। आमचे विधानसभेचे विधान परिषदेचे सदस्य साहेबांना भेटत आहेत। आता कालपासून ज्या बातम्या चालू आहेत त्या मोबाईलवर यायला लागल्या आहेत, ती माझीही करमणूक व्हायला लागलेली आहे। आणि मग त्या करमणुकीत आज सकाळी आणखीन भर पडली, दुपारी आणखीन भर पडली। त्यामुळं ही करमणूक जी चालू आहे ती महाराष्ट्रातल्या जनतेला माझ्याबद्दल गैरसमजूत पसरवणारी आहे। आणि मी शरद पवार साहेबांच्याकडे काल होतो, रात्री इथेच घरी माझ्याकडे काही आमदार आले होते, आज सकाळी पण पुन्हा पवार साहेबांच्याकडे होतो। त्यामुळे माझ्याबद्दल तुम्ही गैरसमज पसरवणे योग्य नाही। शेवटपर्यंत शरद पवार साहेबांसोबत राहणार। मुलाकात की जो बात चल रही है उस बात पर आप बात कर रहे हैं। नहीं, आप अलग अलग एक टाइम सब बोल रहे जब आप बातचीत कर रहे थे, हाँ? विधानसभा में जब आप बात कर रहे थे, उस वक्त अजित पवार ने कहा था कि हमारी नजर आप पर है, लेकिन आपकी नजर हम पे पड़ नहीं रही है। क्या वो इसी बात की तरफ इशारा कर रहे थे कि आपको जो ऑफर है, जो तमाम बातें चल रही हैं, वही सारी चीजें थोड़ा क्लाउड किए? नहीं, वो तो विधानसभा में बैठे बैठे जो उन्होंने कहा होगा, वो तो ऐसे तो हमारे आज के नहीं, काफ़ी साल से ऐसे एक दूसरे को हम बोलते आ रहे हैं। कोई इसमें नई बात नहीं है। और मुलाकात की बात खंडन कर रहे हैं सर। ह्या सगळ्या ज्या बातम्या आल्या त्या दरम्यान पवार साहेबांना सकाळी भेटले, त्यावर काही चर्चा झाली काही कशाबद्दल? अमित शाह से नाही नाही, हो याची चर्चा करू, ह्या कामाची चर्चा नाही। शेवटपर्यंत तुम्ही शरद पवार साहेबांसोबत राहणार? जरा 2 मिनिटं, तुमचा आवाज जोरात आहे, तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे जाऊन उभा राहिला तर बरं होईल। बातें चल रही है, उस बात को खंडन कर रहे हैं आप? खंडन कर रहे हैं जो खबरें चल रही हैं आपको लेकर? अमित शाह से देखो, मैं मुलाकात बार बार ये बोल रहा हूँ कि मैं कल यहाँ था, रात को भी यहाँ था, सुबह भी यहाँ ही हूँ, और अभी मैं पार्टी ऑफिस में मेरे दफ्तर में जा रहा हूँ। अभी इसके बीच में किसी को मैं मिला नाही। महाविकास आघाडीचे आपण घटक पक्ष आहातच, पण आता आपण ठाम म्हणता की आपण महाविकास आघाडी सोबत आहात ना? अल्लाउद्दीन के चिराग के जैसे यहाँ पे यहाँ से वहाँ जाना और वहाँ से यहाँ आना, ये कोई आवश्यक बात नहीं है मेरे लिए। और मैं जिनके नाम लिए उनको पूछो वो कितने बजे मेरे घर से। सर, क्या आप शरद पवार जी के साथ ही रहेंगे हमेशा? जिस तरह से हालांकि अजित पवार अलग हो चुके हैं, आप हमेशा शरद पवार के साथ? ये कोई पूछने वाला सवाल है क्या? नहीं, जिस तरह की खबरें चल रही है वो तो आप चला रहे हैं खबर। मेरा वो गया है कॉन्फिडेंस। महाराष्ट्र की जनता मुझे बराबर जानती है। आप ही कॉन्फिडेंस चेक करने की बहुत कोशिश कर रहे हैं, और महाराष्ट्र के लोग मुझे जानते हैं बराबर। और कुछ करने का होगा तो आपसे बात करके ही जाऊंगा, तो डरो मत। थैंक यू। कोई बात नहीं है, और मैं पवार साहब के साथ ही हूँ। ये गलतफहमी
फैलाई जा रही है वो मत फैलाइए, और बार बार ना आए ये गलतफहमी, इतनी मेरे को आपसे विनती करनी है। मेरी इंटरटेनमेंट हुई, मेरी थोड़ी सी गलत किस्म की है, लेकिन एडवर्टाइजमेंट हुई, गलत किस्म की है लेकिन एडवर्टाइजमेंट हुई, इसके लिए आपको आभार। जिन लोगों ने घर पे बैठ के न्यूज़ तैयार किया, किसी ने बोला अभी जयंत पाटिल नहीं, हमारे एक दोस्त है, उन्होंने कहा कि जयंत पाटिल भुल्ले भुल्ले अभी भुल्ले को हिंदी में क्या कहना है कहो आप, लेकिन ऐसी कोई बात नहीं है, मेरी किसी के साथ बात नहीं हुई। और मेरी कल से आज कल परसों मैं पवार साहब से लगातार मिलते आया हूँ। कल इंडिया के मीटिंग में मैं बैठा था, तो आप समझ जाइए जानबूझ के ऐसी न्यूज़ फैलाने का कोई कारण नहीं है। थैंक यू सर। धन्यवाद सर।